नमस्कार सर्वांना. इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत सध्या बॅग आणि पेटी यांची वाटप सुरू आहेत. म्हणजेच इसेन्शियल किट आणि या आहेत सेफ्टी किट. तर यांची वाटप सुरू आहे. बांधकाम कामगार सरपत अनेक वेगवेगळ्या योजनेची जर तुम्हाला माहिती लागत असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तर बांधकाम कामगारामध्ये तुम्हाला भेटली का ही सेफ्टी किट? बांधकाम कामगाराचं सध्या रिन्युअल झालेला आहे किंवा नवीन नोंदणी झालेली आहे अशा बांधकाम कामगारांना भेटत आहेत इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट. आता ही सेफ्टी किट काय आहेत, कोणकोणत्या वस्तू आहेत यामध्ये तुमच्या समोर ओपन करून दाखवणार आहेत. आम्हाला भेटली बांधकाम कामगारातर्फे सेफ्टी किट. काय काय आहेत या पेटीमध्ये चला बघूया. तर ही आहे बांधकाम कामगारामधील सेफ्टी किट. ही आहे बॅग बांधकाम कामगाराची, ज्याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता बांधकाम कामगाराचा लोगो शिक्का सुद्धा आहे. तर मी ही तुमच्या समोर ओपन करून दाखवणार आहे. काय काय वस्तू आहेत तुम्ही बघा आणि सर्व लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ. बघा बांधकाम कामगाराची ही बॅग आहेत आणि ही बॅग मी तुमच्या समोर ओपन करत आहे. बघा बांधकाम कामगारात आपण बघत आहेत बांधकाम कामगार म्हणजे कन्स्ट्रक्शन वर्कर यांच्याकडे अशा पद्धतीने जॅकेट असतं. जे बांधकाम वर्कर असतात बांधकाम कामगार, तर इथं बांधकाम कामगाराचा लोगो सुद्धा आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. आणि त्यांचं हे जॅकेट आणि हे जॅकेट तुम्ही बघत आहात. अशा पद्धतीने बांधकाम कामगारांना सुद्धा हे जॅकेट भेटतं. तुम्हाला सुद्धा बांधकाम कामगारामध्ये जर तुमची नोंदणी असेल तुम्हाला अशा पद्धतीने जॅकेट भेटेल. कोणकोणत्या वस्तू आहे, किती वस्तू आहे बघा. आता भरपूर वस्तू बदललेल्या आहेत. बांधकाम कामगारामध्ये ही आहेत तुम्हाला मच्छरदाणी. बांधकाम कामगारामध्ये अशा पद्धतीने मोठी मच्छरदाणी भेटते, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही मोठी मच्छरदाणी आहे तुम्ही पलंगावर बाजीवर कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने वापरू शकता. चांगल्या क्वालिटीची मच्छरदाणी आहेत बांधकाम कामगाराला ही भेटते. त्यासोबतच तुम्ही बांधकाम कामगाराला बघू शकता हेल्मेट. बांधकाम कामगार जेवढे आहेत त्या बांधकाम कामगारांना अशा पद्धतीनं जे आहेत ते हेल्मेट भेटतं. तर हे बघा इथं बघू शकता तुम्ही बांधकाम कामगारांना अशा पद्धतीने हेल्मेट आहेत. तर हे बांधकाम कामगारांना सुद्धा भेटतं. तर बांधकाम कामगारांना हे जॅकेट सुद्धा भेटत असतात. तर हे बांधकाम कामगारांना जॅकेट तुम्ही इथं बघू शकतात. तर हे जॅकेट बांधकाम कामगारांना असे घालून हे हेल्मेट बांधकाम कामगारांच्या सेफ्टीसाठी हेल्मेट आहेत आणि हे जॅकेट आहेत बांधकाम कामगारांसाठी. तर अशा पद्धतीनं हे बांधकाम कामगाराचं जॅकेट आणि हे बांधकाम कामगाराची ही कॅप आहे. त्यासोबतच बांधकाम कामगार यांच्यासाठी ही सोलार रिचेबल टॉर्च. ही सोलारची रिचेबल टॉर्च म्हणजे बॅटरी आलेली आहे बांधकाम कामगारांसाठी. इथं चांगल्या पद्धतीची टॉर्च आहे ज्याची तुम्ही घरी ऑनलाईन आपलं चार्जर आहे त्या चार्जरद्वारे सुद्धा चार्जिंग करू शकतात किंवा तुमच्याकडे लाईट नसेल तर तुम्ही सोलारवर सुद्धा चार्जिंग करू शकता. तुम्हाला बॅटरीला दोन लाईट आहेत. इथे एक लाईट आहे समोरचा, मी दोन्ही लावून दाखवतो. हा समोरचा लाईट आहे आणि त्यानंतर हा बॅक साईडचा लाईट आहे. असे दोनही प्रकारचे लाईट इथं बघू शकता. दोनही प्रकारचे लाईट इथं आहेत आणि बांधकाम कामगाराचा लोगो सुद्धा इथं दिलेला आहे. तर बघा इथं बघू शकता तुम्ही बांधकाम कामगाराची ही बॅटरी आहेत. त्यासोबतच बांधकाम कामगाराचा हा सोलार चार्जिंग करण्याचा हा केबल, त्यासोबत केबल दिलेला आहेत आणि सोलार केबल आणि हे सोलार पॅनल इथं दिलेलं आहे. हे बांधकाम कामगारांनी सर्व बांधकाम कामगारांसाठी दिलेलं आहे. ही आहेत बांधकाम कामगारातली पेटी. त्यासोबतच बांधकाम कामगार देत आहेत तुम्हाला सुद्धा पाणी पिण्यासाठी 2 बॉटल. तुम्ही इथं बघू शकता 2 बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी, बांधकाम कामगारांना पती पत्नीसाठी हे आहेत 2 बॉटल. ज्या बॉटल कमीत कमी अर्धा लिटर तरी पाणी बसत असेल. तर अशा 2 बॉटल बांधकाम कामगारांच्या मुलांना, बांधकाम कामगारांची ज्यांची नोंदणी आहे त्यांना या बांधकाम कामगारातर्फे अशा पद्धतीने 2 बॉटल बांधकाम कामगारांना भेटतात. तर आपण इथं बघू शकतात अशा पद्धतीने बॉटल बांधकाम कामगारांना भेटतात. त्यानंतर हा आहे रोपटॉप फेल एरेस्ट सिस्टम. म्हणजेच तुम्ही इथं कलर वगैरे करण्यासाठी हा रोपवे वापरू शकतात. वेगवेगळ्या घरकाम 2-3 ताळी बिल्डिंग असते तिथं रोपवेसाठी हा बांधकाम कामगाराचा जो दोरीचा संच आहे तर तो आपल्यासाठी बांधकाम कामगारांना दिलेला आहे. तुमच्या समोर मी हा ओपन सुद्धा करून दाखवतोय. प्रत्येक वस्तू तुमच्या समोर ओपन करून दाखवतोय. असं काही लपून ठेवत नाही. बांधकाम कामगारांना जेवढ्या काही वस्तू आहेत त्याच्यामध्ये काय आहेत तर ते प्रश्न. तर बांधकाम कामगारांना हा रोपवे दिलेला आहे तुम्ही इथं बघू शकता. तर हा अशा पद्धतीने तुम्ही
कुठेही तुमचा घरातील पाळणा असेल तर कुठे जर तुम्हाला घरावर चढायचं असेल तर अशा पद्धतीने हा रोपवे तुम्ही लावू शकतात घरावर. तुम्ही इथं बघू शकतात. अशा पद्धतीने कलरिंग करायला वगैरे तर बांधकाम कामगारामध्ये खूप उपयुक्त असा हा रोपवे दिलेला आहे. त्यासोबत बांधकाम कामगार जेव्हा कामावर जाणार तर कामावर जाण्यासाठी बांधकाम कामगारांना टिफिनसाठी हा टिफिन डबा दिलेला आहे. 4 ताई हा टिफिन डबा आहे. चांगल्या क्वालिटीचा जड असा टिफिनचा डबा आहे आणि हा सर्व बांधकाम कामगारांना या बॅगमध्ये हा टिफिनचा डबा भेटणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. चांगला जड अशा क्वालिटीचा बांधकाम कामगारांचा हा टिफिनचा डबा आहे. 4 ताई डबा आहे. तुम्ही आपल्या पतीला किंवा मुलांना हा टिफिनसाठी तुम्ही डबा देऊ शकता. त्यासोबतच बांधकाम कामगारांना शूज आहेत. बांधकाम कामगारांना शूज भेटत आहेत. तर बांधकाम कामगारांना त्यांच्या मापाचे नसेल पण घरातील कोणत्याही कुठल्याही व्यक्तीला येऊ शकतात तर असे रँडमली शूज आहेत. तर आता हा शूज काही 6, काही 7, 8, 9, 10 अशा वेगवेगळ्या मापाचे हे शूज आहेत. तर या 6 नंबरचा शूज आहे. तुम्ही इथं बघू शकता. तर अशा कंपनीमध्ये जे शूज भेटतात वेगवेगळे वर्कर कंपनीमध्ये काम करण्यासाठी तर तशा प्रकारचे हे शूज आहेत. एकदम मजबूत आणि टिकाऊ असे शूज आहेत. बरेच लोक कंपनीत वगैरे काम करण्यासाठी असे शूज वापरतात आणि त्यांना पैसे देऊन विकत घ्यावं लागतात. तर तुम्ही बांधकाम कामगारातून अशा पद्धतीने तुम्हालाही शूज भेटेल. अशा भरपूर साऱ्या वस्तू तुम्हाला जर तुमची बांधकाम कामगारामध्ये नोंदणी झालेली असेल तर तुम्हालाही या सगळ्या वस्तू बांधकाम कामगार तर्फे भेटणार आहेत. तर अशा भरपूर साऱ्या वस्तू कशा पद्धतीने भेटेल, याचा अर्ज कसा करायचा, बांधकाम कामगारात नवीन नोंदणी कशी करायची, रिन्युअल कसं करायचं, बांधकाम कामगारामध्ये मुलांचे स्कॉलरशिप कशा भरायच्या, असे बरेच प्रश्न, बऱ्याच अडचणी, बऱ्याच प्रश्न सर्वसामान्यांच्या लोकांच्या मनामध्ये दडलेले आहेत आणि एजंट लोक बरेचसे याच्यामध्ये पैसे खात आहेत. बरेच एजंट पैसे घेत आहेत. तर या सगळ्यांची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा माहिती. तर आपण सर्व माहिती तुम्हाला कमेंटद्वारे शेअर करू. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. धन्यवाद.